हॅलो गाईज, तर आज बड्डे आहे तन्वीचा आणि हा केक मी घेऊन आलो आहे. आता तिला माहीत नाही, हा आता आपल्याला लपून ठेवायचा आहे आणि सगळी तयारी झालेली आहे. तर पुढे बघा. आणि केक आता आपल्याला लपून ठेवायचा आहे कोणाच्या तरी घरी. तर मी माझ्या एका फ्रेंडच्या इथे ठेवला आहे, तिथे मी शूट नाही करू शकलो. कार मी डेकोरेट करून ठेवली आहे. फक्त आता आपल्याला काहीतरी असं सिच्युएशन क्रिएट करावं लागेल की ती खाली येईल आणि मी आधीच खाली जाईल तिच्या, कारण मी सगळा सेटअप जो आहे हा कारमध्ये लावलेला आहे. आणि जे आपण मिडनाईट बर्थडे म्हणजे 12 वाजताचा, तर बघूया कसं सेलिब्रेट होत आहे. मी तर माझे पूर्ण एफर्ट लावते, माहीत नाही तिला आवडेल का नाही आवडेल, पण बघूया. ओके, चलो आता मी बाहेर जातो. आता 11:30 वाजलेत आणि मला जायचंय खाली. तर आता मी काहीतरी बहाणा करतोय. तर ते झोपलेले आहेत, तर मी कॅमेरा कुठेतरी लपवतो आणि काहीतरी नाटक करतो की बाहेर जायचंय, काहीतरी फोन आला वगैरे. ठीक आहे, तर करूया. ठीक आहे. हां, हॅलो. ओके ओके. ऐक ना, मला थोडं काम आलंय. ते काहीतरी वॉचमॅन सांगत होता गाडीला काहीतरी झालंय वगैरे. मी चेक करून येतो एकदा गाडीचं. ठीक आहे. हाय. तर मी आता सगळे रेडी करून ठेवलंय, कारमध्ये पण रेडी केलंय सगळं. आणि आता मी तिला एक कॉल करणार आहे आणि त्याच्यात तिला सांगणार आहे की काहीतरी गडबड झाली आहे गाडीमध्ये, तू येऊन बघ. तर असं सांगितल्याने ती कदाचित खाली येईल आणि आपण तिला सरप्राईज देऊया. तर बघूया हे सगळं कसं होतं आहे. चलो लेट स्टार्ट. तर मी आता तिला कॉल करणार आहे. ओके, मी कॉल करतोय तिला. बेल जातीये. हां, हॅलो. हां, अरे तो वॉचमॅन सांगत होता ते गाडीमध्ये गडबड झाली आहे. मला तर काही कळतच नाही बा. तू बघतेस का येऊन जरा? सॉरी तुझी झोप मोडतोय, पण ते बघायला लागेल तुला, कारण मला काहीच कळत नाही आहे ते काय आहे. हां, मलाच कळतं सगळं, पण मग मला ते समजत नाही आहे. बहुतेक काहीतरी लेडीज टाईपचा इश्यू आहे. तर तू येऊन बघ ना एकदा. हो, आपल्या गाडीमध्ये. येस. बघूया आता काय करते ती. ती येतच असेल आता खाली. तर बघूया आता. ही लिफ्ट तर बंद आहे एकीकडची. ही माझ्या मागची लिफ्ट चालू आहे. लिफ्ट येते खाली, बहुतेक तीच असेल. हो, बघूया आता कोण आहे. लपतो मी. काय काय झालं? काय माहिती गाडीचं आता, काय माहिती काय, मला नाही कळते काहीच. कुठे गाडी? गाडी इकडे उभी केली मी. तूच बघ आता काय आहे त्याच्यात. चला. हॅपी बर्थडे. थँक्यू. थँक्यू. चला आता केक कट करूया. ओके. तर असा आहे केक. H&M सिया पण आहे याच्यात. आणि हॅपी बर्थडे वाईफ, मेकअपचं सामान, लिपस्टिक वगैरे, झारा. हे इथं झारा, H&M, इंस्टाग्राम, सगळं आहे जे जे तुझ्याशी रिलेटेड आहे. तर कसा वाटला केक? एकदम भारी. आणि कसं वाटलं तुला हे डेकोरेशन कारचं? छान. तर चला आपण केक कट करूया आता. हो. त्याच्या आधी अजून एक गोष्ट करायची आपल्याला, सांगतो मी. हॅपी बर्थडे. एवढ्या जोरात बर का? आपण दोघी धरून कापू. हा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू.
हॅपी बर्थडे डिअर वाईफ, हॅपी बर्थडे टू यू. हा. मला पण मला पण मला पण. And this is for you. थँक्यू. बघ सिया गिफ्ट. आणि एक गिफ्ट दिलंय. तर गाईज असं सरप्राईज होतं. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. आणि हा बड्डे संपलेला नाही आहे अजून दुसरा दिवस बाकी. हा फक्त मिडनाईट बड्डे होता. तर उद्या पण सेलिब्रेशन होणार की नाही. तू पार्टी देणार ना. माझ्या बर्थडेची मीच पार्टी देईन. ठीक आहे. तर हॅलो गाईज, जसं की तुम्हाला माहिती आहे हा नेक्स्ट डे म्हणजे आपण 12 वाजता बर्थडे सेलिब्रेट केला होता. आणि मी आज खास हाफ डे घेऊन आलो आहे तन्वीसाठी. हो म्हणजे तुमच्या प्रतिभासाठी, माझ्यासाठी ती तन्वी आहे. तर मी हाफ डे घेऊन आलो आहे. आणि आता आजचा हा दिवस कसा स्पेशल होतो आहे ते बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज चतुर्थी पण आहे योगायोग. तर आम्हाला उपवास आहे आणि मी पण उपवास धरतो आणि ती पण उपवास धरते. तर जास्त काही खाता येत नाही. जे पण खाऊ शकतो ते रात्रीच खाऊ शकतो. तर गाईज कंटिन्यू राहा आणि बघा आता कसा सेलिब्रेट होतो संध्याकाळचा बड्डे. जसं की तुम्हाला माहितीच आहे की आज माझा बड्डे आहे आणि मी यांना खूप फोर्स केला की नको नको, कसं आज चतुर्थी पण आहे. तसे आम्ही व्हेजिटेरियनच आहोत पण तरी नको म्हटलं मी उपवास सोडायला. तर फर्स्ट टाईमच आम्ही चतुर्थीसाठी म्हणजे आरती घेण्यासाठी मी नैवेद्य पण बनवला. आता नैवेद्य वगैरे देऊन आम्ही जाणार आहोत बाहेर. ते कुठे जाणार तर मला माहीत नाही आहे. रात्रीचं झालं होतं छान सेलिब्रेशन पण तरी ते म्हणतायत की नाही चल बाहेरच जाऊ. तर मग ठीक आहे बघूयात. आणि सिया म्हटली मला स्पेशली की नाही मम्मी अगं चल. तर ठीक आहे आपण जाऊयात. तर हा आहे माझा आजचा लुक. थोडासा बाकी अजून. तर तिथे गेल्यावर तुम्हाला दिसेलच. तर हां मी ब्लॉग यासाठी स्टार्ट केला होता म्हणजे की त्यांनी जे रात्री गिफ्ट दिलं ते आपण आता अनबॉक्स करणार आहोत. कारण ते जर आता मला सोबत नेण्यासारखं असेल असं मला वाटते. म्हणजे बाहेरून आपण ओळखू शकतोच. चला जरा म्हणून गिफ्टला अनबॉक्सिंग करूयात. तर हे आहे ते गिफ्ट. तर आपण आता याला आपण अनबॉक्सिंग करूयात. गो. तर हे आहे ते गिफ्ट. वाव, याचीच मी बऱ्याच दिवसाची वाट बघत होती. काढ बेटा हे लेबल काढ. सिया काढती का. वाव तर ही आहे ती बॅग आणि खूप छान आहे ही बॅग. चला मी म्हटलंच होतं की आपल्याला सोबत नेता येईल असं काहीतरी गिफ्ट असेल जे की तेच होतं. तर ही आहे झुकची ब्रँडेड बॅग जी मला हवी होती आणि ती मला भेटली. चला तर आता आपण निघालो आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं मला माहित नाही आता हे कुठे नेणार आहेत. ठीक आहे तुम्हाला गेल्यावरच कळेल. आणि सियाचा थोडाफार लुक तुम्हाला दिसलाय. सेम माझं पण असं फक्त टॉपचा कलर चेंज आहे. ठीक आहे हो ना. हे बघा वॉशमॅन कुठे गेला. हे मॉल आपण कसं काय नाही आलो रे कधी तिथे. आता आलो ना. आणि तर कुठे आलोय आपण.
तर हे आहे एक बार्बिक्यू नेशन. स्पेशल वाईन. बघा तन्वी दारू पितीये. तुम्ही म्हटलं होतं ना ती दारू पित नाही, पण ती पिते दारू. ऍक्च्युली ही दारू नाहीये, ही फ्रूट वाईन आहे जी स्पेशली तन्वीच्या बर्थडे साठी आपण मागवली आहे. दिस इज फ्रूट वाईन. तर चला मी तुम्हाला थोडंसं हे बार्बिक्यू नेशन दाखवतो कसं आहे काय आहे, एक छोटासा लूक. तर हे असं आहे बार्बिक्यू नेशन. आणि या इथं बसलेली आहे तन्वी. तर आता व्हेज स्नॅक्स यायला सुरुवात झालेली आहे. तर ये क्या है? बीटरूट का ओके. ये है क्रिस्पी कॉर्न, हरभरा कबाब. आलेले आहेत स्नॅक्स आणि अजून भरपूर स्नॅक्स येणार आहेत. तर हे असं बार्बिक्यू आहे आणि याला असं भाजावं लागतं आणि ते आपल्या टेबलवरच असतं. तुम्ही बघू शकता इथं कोल आहे खाली आणि इथं पनीर असे वेगवेगळ्या प्रकारचे आहे, सोयाबीन आहे, मशरूम आहे आणि हे आता तन्वी खात आहे. आणि सिया तिचं जेवण करते कारण की तिला बाहेरचं देता येत नाही, तर ती खातीये तिचं जेवण. तर इथलं बार्बिक्यू जे आहे ते खूप छान आहे आणि प्रत्येक आयटमची टेस्ट पण खूप छान आहे. आणि तुम्हाला जर हे कुठे आहे लोकेशन वगैरे जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा. आणि माझा दिवस तर आजचा रात्रीचा आणि आज मॉर्निंग आफ्टरनून पासून ते संध्याकाळपर्यंत स्पेशल झालेलाच आहे. आणि एवढ्या छान माहोलमध्ये तर अजूनच स्पेशल झाला आहे. अजून पुढे काय होणार माहिती नाही. घ्यायचं तुम्हाला व्हेज बिर्याणी तर काय प्लेन राईस, दाल तडका आणि ABS स्पेशल दाल, मटर मशरूम मसाला, ओरिएंटल प्लांट प्रोटीन, कढाई पनीर, बिंगो आलू. हे बिंगो आलू आहे. आपण उकडलेले आलूची भाजी करतो. चल बिंगो आलू. व्हेज हे लोणचे आहेत. आपल्याला भेटलं आपलं दही भल्ला. हे ट्राय केलं आपण. नॉनव्हेज हे सगळं नॉनव्हेज. खाली करूया. आपल्याला भेटलं गुलाबजामुन. मूग दाल हलवा फक्त टेस्ट करायला घेतीये. काय मला आवाज नाही आला. ये काय है? ठंडा ही है का? ये है सैफरॉन फिरनी और ये फ्रूट कस्टर्ड. एवढं घेतलं पण खाणार आहे का? चीज केक. मला रसगुल्ले घ्यायचे दादा. तर हे सगळं माझं फेवरेट आहे जे मी घेतलंय. आणि
स्नॅक्स तर खूप खाल्ले आणि आता स्वीट्स. मला जेवण करायची गरजच नाही. तुम्ही घेऊन टाकावे याची. काय घे? पापड, गुलाबजामुन, जामुन, रसगुल्ला, चीज केक, पेस्ट्री, ब्रेड केक, चॉकलेट केक, हे पापड आणि इथे आहे हलवा आणि हे काय मायक्रोनी नाही आणि आईस्क्रीम आणि इथे दही भल्ला आहे. तर हे आहे आपलं स्वीट. तर मी बाकी तिथे पुढे दाखवणार आहे. तर इथं बड्डे आज. तर मग ते सगळं खाऊन घेणार. हे पापड तर मला चांगले नाही वाटत. मी हे केक खाणार, हे केक खाणार, हे केक खाणार, आईस्क्रीम खाणार, रसगुल्ला पण मला चांगले नाही लागत आणि हे गुलाबजामुन मी तर खाणार. तर मग चला तर मग शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, फॉलो करा, लाईक करा. तर मी आता व्हेजच्या भाज्या आणल्या. ही दाल मखनी आहे, दाल तडका आहे, पनीर टिक्का आहे आणि ही पनीरची अजून एक भाजी आहे, दही भल्ला, स्नॅक्स असं बरंच. आणि तन्वीनी तर खजानाच आणलाय उचलून आणि या दोघी तुटून पडल्यात केकवर आणि स्वीटवर आहे ना. चला ठीक आहे, ते एन्जॉय करतायत तेच माझ्यासाठी खूप आहे. आणि तन्वी खुश वाटत आहे मला. कदाचित होप ती खुश असेल एवढं सगळं एन्जॉय करून. तर आता तन्वीच्या बर्थडेची तयारी चालू आहे. वाईन, केक आणि दिस इज क्राउन बरं ठीक आहे. and this is two gift. ये रेड बटन दबाओ. वीडियो लेना. बार दिल के गाए पूछिए हजारों साल जिंदगी है. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. पूछिए हजारों साल जिंदगी है. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. थँक यू. थँक्यू. 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 तर तन्वी, तुला कसं वाटलं माझे सरप्राईज सेलिब्रेशन? खूप छान वाटलं. खूप भारी. मला इथे भूकच नाही वाटत आहे, एवढं भारी वाटते. आणि हा केक आवडला तुला? हो खूप छान. व्हॅनिला फ्लेवर आहे. छान. सिया, आवडलं तुला? मी तर चॉकलेट खाल्लं. तर तुला आवडलेलं आहे? मजा आली? हो. तर अशा प्रकारे तन्वीचा बर्थडे झाला आणि आता आम्ही निघालोय हे सगळं बंडल घेऊन, वाईन वगैरे. अच्छा था फूड. तर हे आहे चाट, पास्ता, फिश ग्रिल, जिथं आम्ही आलोच नाही आणि हे आम्ही खाल्लंच नाही, इथं आलोच नाही आम्ही. इथे एवढे आयटम होते. इथे चॅट होतं जे की तन्वीनी खाल्लंच नाही आणि तिचा चेहरा बघा. आम्ही चाललोय पब मध्ये. तर तन्वी, आता तुला डान्स करायचा आहे. हा आहे पब. डान्स
चला तर आता आपण चाललो आहे घरी. जसं की तुम्ही बघतच आहात, काल रात्री मिड नाईट सेलिब्रेशन होतं आणि आज इव्हिनिंगला ग्रँड सेलिब्रेशन होतं. तर तुम्ही विविध माध्यमाद्वारे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे किंवा तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते. आणि आपल्या मराठी कलाकारांनी सुद्धा मला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आभार आहे. जसे की देव झुंबरे सर, सोनाली कनखरे मॅम, प्राजक्ता हनमगर मॅम, विशाखा सुभेदार मॅम, यांची मी मनापासून खूप खूप आभारी आहे. एवढ्या मोठ्या कलाकारांनी माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल. आणि तुम्ही पण विविध माध्यमाद्वारे मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार व्यक्त करते. तर हा व्लॉग इथेच एंड करते आणि मग आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या. आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचे स्पेशल थँक्स. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एक कमेंट करा. गुड नाईट, बाय.